ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूड मधलं डर्टी पिक्चर पुन्हा एकदा समोर आलं। राज कुंद्राच्या निमित्तानं अश्लील चित्रफित निर्मिती करणं, पॉर्न फिल्म तयार करणं आणि ते प्रसारित करणं अशा प्रकारचे आरोप करत राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। राजनं पॉर्न चित्रफित निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राइम मीडिया नावानं कंपनी स्थापन केली। आता राज कुंद्रा या प्रकरणी पहिल्यांदाच एक मराठी अभिनेत्री समोर आलेली आहे आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, सातत्यानं एका बाजूला हे प्रकरण राज कुंद्राचं आहे, तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वीच एक मराठी अभिनेत्री सुद्धा समोर आली आणि तिनं खुलासा केला की आपल्याला एखादी भूमिका देण्याच्या बहाण्यानं शरीर सुखाची मागणी करण्यात आली, त्यानंतर त्यांना बेदम चोप देण्यात आला। पण आज हे डर्टी पिक्चर वारंवार बॉलिवूड मधलं समोर येतंय, हे रोखायचं कसं हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। विलास, हा प्रकार काय नवीन नाहीये। याआधी देखील असे अनेक प्रकरणं घडलेली आहेत। अगदी सुरुवातीचा काळ जो होता, ज्या काळामध्ये सिनेमांची निर्मिती होत होती, त्यावेळी मीडिया नव्हती किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता। हा सगळा भाग जर पाहिला तर त्यावेळी व्यक्त होण्याकरता कोणाला जागा नव्हती। आता व्यक्त होण्याकरता जागा आहे। ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट असे विविध मार्ग आहेत किंवा प्रसार माध्यम आहेत। अशा विविध गोष्टी ज्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा ज्यांना का बोलायचं आहे हे लोक व्यक्त होऊ शकतात। आपल्याला माहिती आहे की मी टू हे हा सगळा प्रकार जो आहे हा ट्विटरवरती ट्रेंड झाला आणि त्यानंतर समोर आला। याच्यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्री यांना देखील याच्यामध्ये त्रास झाला होता किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, त्यांना पोलीस तपासाला सामोरं जावं लागलं होतं। हा प्रकार जो आहे डर्टी पिक्चरचा हा काही नवीन नाही आहे। ह्याच्यामध्ये त्रास अशा अभिनेत्रींना होतो की ज्यांना खरंच करिअर करायचं असतं, ज्यांना बॅकग्राऊंड काय नसतो, ज्यांच्याकडे पैसे नसतात किंवा त्यांच्याकडे इतके पैसे नाही आहेत की ते स्वतःचा पिक्चर काढू शकतात, अशा मुलींना जास्त करून या सगळ्या गोष्टी त्रास होतो। कारण का कुठल्याही गोष्टी करता एखादा चांगला रोल देतो म्हणून कास्टिंग काउच केलं जातं किंवा शरीर सुखाची मागणी केली जाते। एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये, मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये घेतो म्हणून मागणी केली जाते। असे विविध प्रकार आहेत की ज्या म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला काहीतरी फायदा करून देतो, त्याबद्दल तर माझा काय फायदा कराल, हा जो एक निसर्ग नियम आहे, हे जे लोक मागणी करतात अनेक क्षेत्रामध्ये, तोच प्रकार जो आहे तो ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे। नक्कीच आपल्यासोबत मनीषा केळकर आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। मनीषाजी, खरं तर दोन गोष्टीबद्दल तुमच्या बाबतीत खूप चांगली घडली। एक तर तुम्ही कलाकाराच्या कुटुंबातून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला फिल्मी बॅकग्राऊंड असल्यानं कुणाची हिंमत झाली नाही असं तुम्ही सांगितलं, आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या ऑफर आल्या तेव्हा तुम्ही थेटपणे त्या नाकारल्या। पण आज अशा प्रकारे एखादी ऑफर नाकारणं किंवा ज्या ऑफर वेगवेगळ्या केल्या जातात, ज्या शरीर सुखाची पण अशी ऑफर केली गेल्याचं काही अभिनेत्रींनी सांगितलेलं आहे, जर आपण त्या ऑफर नाकारल्या तर पुढे करिअरमध्ये आपल्याला त्याचं नुकसान होईल याची भीती सुद्धा अभिनेत्रींमध्ये असते का? आणि अशा परिस्थितीमध्ये या नवोदित अभिनेत्रींनी नेमकं काय करायला हवं? एक क्लिअरली सांगितलं की शेवटी आयुष्यात काय हवंय, तुम्हाला आनंदात राहायचंय ना, एक रात्री झोपायचंय की नाही, आणि शेवटी तुम्हाला जे काही करायचंय इन फ्युचर त्याचा तुम्हाला त्रास करून नाही करायचंय, राईट? क्लिअर की असे काही हे लोक सापडणार असे, आणि फक्त आपल्या इंडस्ट्रीत नाही, खूप हे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण चालतं। सो आता व्हेरी गुड की आपली जस्टिस सिस्टम इट्स वर्किंग ऑन इट, आपले इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स ह्याच्यावर काम करतायत आणि थोडा दबाव येतोय, पण ही लोक येत राहणार पुढे। तर मुलांना स्वतः कळलं पाहिजे की आपल्याला काय हवंय नक्की आयुष्यात, आणि हे खूप पुढे जाणार आहे असं नाही होत। कुणाबरोबर लाईक हो म्हटलात कोणाला आणि ते फिल्म बनेल पण की नाही हे माहित नसतं, आणि काय होईल यू नेव्हर नो, तर ह्या भानगडीत पडू नका असं। म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं शोषण टाळू शकता, ही शोषण करणारी प्रवृत्ती त्याला सुद्धा तुम्ही विरोध करू शकता असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। धन्यवाद मनीषाजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। अजित मांढरे सुद्धा आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत होते। अजित, तुमचेही धन्यवाद। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।